नाशिकमध्ये मोठा गौप्यस्फोट झाला असून माजी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांना आयकर अधिकाऱ्याच्या नावाखाली 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्याचा वारंवार फोन येत होता. आरोपीला नाशिकच्या क्राईम ब्रँचनं सापळा रचून अटक केली आहे. हा आरोपी पेठ तालुक्यातील असून आरोपी राहुल भुसारे यानं त्र्यंबकेश्वर फार्म हाऊसवर रेड टाकण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी डमी पैसे, बनावट नोटा, बाईक आणि मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कामगिरीमध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव गुन्हा शाखा, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हा शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा युनिट क्रमांक 1 से नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार रमेश कोळी, प्रदीप मस्ते, महेश साळुंके, प्रशांत मरकड, विशाल काटे, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, नजीम खान पठाण, रोहिदास लिलके, पोलीस अंमलदार अप्पा पानवळ, नितीन जगताप, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, त्याचबरोबर पंचवटी पोलीस स्टेशनकडील पोलीस हवालदार संतोष जाधव यांच्या पथकानं कामगिरी बजावली. याबाबत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अधिक माहिती दिली. मला एक फोन आला. आता मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड, त्यांच्याशी ते बोलले. तर त्यांनी सांगितलं काय ते सांगा साहेबांना देतो, तुमचं काम काय ते सांगा. त्याने सांगितलं मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये, बरोबर ना? हो, इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैसे आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे की त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे. तर आणि त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार्मवर. तर ती वाचवायची असेल मदत करू शकतो तुम्हाला. मग ते संतोष गायकवाडांना मी साहेबांशी बोलून घेतो. तर आणि असा फोन आहे. म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे? आपण त्या काय तो आपला बडा उदासीन आखाडा, तिथे आपण ते बाबाने बोलून त्या दिवशी मी गेलो होतो. काय आणि काय नाव त्याचे कार्यकर्त्यांचं आपलं ते कैलास घुले यांनी नंतर बघितलं आणि त्यांना तो माझं मला वाटलं असेल काय वाटतं त्यांचं ते हे आहे. त्याच्यानंतरच ते फोन त्याची सुरू झाली असं दिसतंय मला. काय आपलं काय तिथे फार्मच नाही आहे, तो फक्त काय आणि त्याच्या 10-12 वेळा झडत्या झाल्या, सगळं आणि एकही केस आपल्यावर नाही आहे. ही काहीतरी गडबड आहे. मी सांगितलं तू त्याच्याशी बोलत राहा. परत त्याला फोन येत राहिले. मग आम्ही ज्या CPला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं की असं सारखे फोन येत आहे आणि तुम्हाला मी सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो. मग रेट पण पडणार नाही, काही पडणार नाही तुमच्यावर, तुम्हाला पैसे लागतील. मग ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी जे याच्याकडून ते सगळं मागवून घेतलं, काय रेकॉर्डिंग वगैरे यांनी केलं होतं ते सगळं. आणि पुन्हा ते फोन येत राहिले. मग त्याप्रमाणे ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली. आणि 1 कोटी रुपये त्याने मागितले. नंतर मग आम्हाला असं कळलं काय मग ठरलं यांच्यानी त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय कुठे धरमपूर, हे गुजरात बॉर्डर तरी धरमपूर आहे. मग या लोकांनी एक मोठी टीम तयार केली. त्याच्यामध्ये गुजरातचे नंबर प्लेट तिकडच्या 3 मोटर बाईक्स घेतल्या पोलिसांनी, आणखी दुसरी माणसं घेतली. आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली. ती पैसे घेऊन मग तो बोलवलेल्या ठिकाणी ती गाडी गेली.
आजूबाजूचे लोक होते. तर त्याने तिथे आणखीन पुढे तिकडे अमुक ठिकाणी या डावीकडे वळा करून असे 2-4 ठिकाणी ते वळवत त्याला ते नेलं. आणि मग शेवटी मग ते त्याला तर कळलं की आता आपण फार सेफ झालो. आणि मोटरसायकलवर होता तो खरं म्हणजे ते यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता. पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता. आणि तू सांगायचं डावीकडे उजवीकडे यांना माहिती नाही कोण काय. ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला आणि तो आला